तर मित्रांनो, आई एकविरा देवी पालखी सोहळा साजरा करायला आम्ही कोळी निघालो आईच्या जत्रेला. एंट्री गेटच्या आत प्रवेश केल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेना. खरंच ते म्हणतात ना, स्वर्गसुख. होय, हेच ते स्वर्गसुख. आतमध्ये गेल्यावर असं वाटत होतं की कधी आम्ही डोंगरावर जातोय आणि आईची भेट घेतोय. रात्री 12 ते सकाळी 5 या दरम्यानच्या वेळेत आम्ही पोहोचलो कारल्याला. प्रवास रात्रीच्या वेळेचा होता, पण डोळे झाकले नाही. त्याचं कारण म्हणजे आई एकविरा. बघता बघता आई एकविरा देवी पायथा मंदिराजवळ पोहोचलो आणि गाडीमधूनच पहाटे पहाटे आईचं दर्शन झालं. मग फायनली आम्ही रूमवर पोहोचलो. ही आमची रूम. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिले जय आई एकविरा. तर तुम्हा सगळ्यांना एकविरा देवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा. आणि आम्ही आज बरोबर 5ला रूमवरून सुटलोय दर्शनासाठी आणि चालतोय. खूप गर्दी झाली. दर्शन घेऊन सुद्धा एवढे माणसं चाललेत, म्हणजे डोंगरावरती तर खूपच गर्दी असेल. दर्शन भेटत नाही ते सांगू पण नाही शकत. डोंगरावरती जाऊन बघू किती गर्दी आहे आणि दर्शन घेऊ आईचं. फुल गर्दी मित्रांनो, फुल गर्दी. 5 पायरीपासून एवढी गर्दी आहे. डोंगरावरती तर भरपूर असेल, काय सांगू शकत नाही दर्शनाला किती वेळ लागेल. बघू शकता. मोठा या देवीला ओटी या, ताजा या देवीला ओटी या, 50 ला. मार्केटिंग 5 पायरी ते मंदिरापर्यंत गर्दी होती. काही लोक दर्शनाला जात होते तर काही लोक दर्शन घेऊन येत होते. तरी सुद्धा एवढी गर्दी होती. फायनली पोहोचलो डोंगरावरती. लय गर्दी आहे. ओटी वगैरे घेतोय. ओटी घ्यायची, ओटी वगैरे घेतोय आईला आणि इकडेच निघतोय थेट. तर बघू शकतो लय गर्दी आहे. चप्पल पण इथेच आई माऊलीचा एकविराईचा डोंगरावर पोहोचल्यावर बघितलं की जेवढी लोक रांगेत उभी होती त्याची दुप्पट फक्त मुखदर्शन घेण्यासाठी होते. बघू शकता 2 लाईन आहेत. एक स्लो ट्रेन, एक फास्ट ट्रेन. आम्ही फास्ट पकडले आणि फास्टनेच चाललो दर्शनाला. हे गजा कुठे आहे? हे गजा हरवला. आमच्यातला एक गजा हरवलाय. बघू भेटला तर आमचा, नाहीतर मग जाऊन दे. खूप गर्दी आहे. त्यासाठी 1 दिवस आधी येऊन दर्शन घ्या. सोहळ्याला दर्शन भेटेल का नाही सांगू पण नाही शकत. आम्ही लवकर आलो 5 वाजतामुळे आम्हाला दर्शन भेटतोय. आता 1-2 तास जातील आम्हाला दर्शनाला. आम्ही कालच दर्शन घेतला होता, पण आज सोहळ्याचा मान म्हणून दर्शनाला चाललोय. पाहूया, 1-2 तास जाणारच आहे दर्शनाला, पण दर्शन घेऊनच जाणार. जी रांग लागली आहे त्या रांगेत कमीत कमी 2 ते 3 तास उभं राहावं लागतं. मित्रांनो, त्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आईच्या भेटीसाठी लोक किती कळस असतात. तमाम गर्दी एकविरा भक्तांची ते गर्दी. अजूनपर्यंत आम्ही रांगेत आहोत. अजून 1-1.5 तास लागणार आहे. हमारा टेबल पे कब्जा कर लिया. चीन टपाक डमडम. प्युअर येडा माने. रांगेतच आम्हाला नवीन मित्र भेटले. त्यांच्यासोबत मजा मस्ती करत राहिलो. त्यामुळे तेवढा कंटाळा काही आला नाही. उलट मजाच येत होती. त्याच जोशात आईचा उदो उदो करत मोठ्या आनंदाने आईला हाक मारत होतो. आणि इकडे लाईव्ह दर्शन चालू होतं. आम्हाला दर्शन काहीच वेळात भेटणार होतं. त्यासाठी पुन्हा आईचा उदो उदो करत मग नंतर गाणी म्हणायला सुरुवात केली. बघा तुम्हीच.
कोलीवाला निघाला कारल्या घरी मध्ये आईचा जास्त येऊ सोहला न पनवेल कोलीवाला निघाला कारल्याला मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का गाणी म्हणता म्हणता आईच्या दाराशी पोचलो. काहीच क्षणात आईचं दर्शन मिळणार. इट वॉज नंबर 1 फिलिंग. बघा मित्रांनो, दर्शनासाठी किती लोक वेट करत आहेत, म्हणून तर रांगेत एवढा वेळ लागतो. आणि फायनली ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलाच. फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नसून सुद्धा दादांची परमिशन घेतली आणि हा सीन कॅप्चर केला. 7 जणी बायान आई माझी पहिले मानाची, सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एकवीरा 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 माऊली, आई एकवीरा. जर आईचं दर्शन झालं असेल तर आईसाठी या व्हिडिओला 1 लाईक करा. मग दर्शन घेऊन बाहेर आलो आणि चालता चालता या ताईने पोज दिली. वॉट अ पोज ना. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. साठी ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती, साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी.